सिद्धू कुठे गेला असेल? भावना मॅडम साठी खरंच स्थळ आलंय. जरा कुठे वाटतं ना की सगळं छान होणार आहे आता, तेव्हाच असं काही ना काहीतरी येत असतं. का आमच्यामध्ये सतत काही ना काहीतरी संकट येतात. काय करू मी आता? सिद्धू, अरे कुठे आहेस तू? मी कुठे कुठे शोधलं तुला, सगळीकडे शोधून आले आणि तू इथे उभा आहेस. बरं ऐक ना, ऐक ना, मी आता मंदिरामध्ये कुवारिकांना कुंकू लावलं ना, तर मला बघ काय मिळालं. हे बघ, छान आहे ना? काय आहे? आता कापडाचा तुकडा तर आहे, त्यात काय ग्रेट वाटतंय तुला पूर्वी? अरे सिद्धू, सकाळपासून सगळं छान चालू होतं. पूजेमुळे आमचं मनही प्रसन्न होतं. पण तिने आणि तिच्या नवऱ्यानं येऊन सगळ्या उत्सवाला गालबोट लावलं. अहो मी काय म्हणते, होमाचे आता सगळे विधी संपन्न झाले, गर्दीही तशी कमी झाली. मी काय म्हणते, आप्पांना आणायचं का दर्शन? आप्पा दर्शनाला येणार नाही. अहो पण आपल्या देवीच आता आम्ही काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका. आप्पांना पॅरालिसिसचा अटॅक आलाय आणि याबद्दल कोणाला काहीच माहिती नाही आणि माहिती होऊ द्यायचं नाही. आप्पांनी दर्शन घेण्यापेक्षाही त्यांचा चार चौकात मान राहणं आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. आप्पा असे खुर्चीला खेळून बसले, ते गावकऱ्यांनी आणि खास करून त्यांनी पाहिलेलं आम्हाला अजिबात आवडणार नाही. तुम्ही एक काम करा, आरतीचं ताट घरी पोहोचवण्याची व्यवस्था करा, प्रसाद मिळून द्या, जे जे हवं असेल ते घरी पाठवा, पण आप्पा दर्शनाला येणार नाही. आलेच मी. नमस्कार मिस्टर देशमुख. नमस्कार कानेटकर साहेब. मला वाटलंच तुमची भेट इथे नक्की होईल. आफ्टर ऑल या मंदिराचे तुम्ही ट्रस्टी आहात. ट्रस्टी तर आहोतच, पण हा उत्सव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण ही देवी आमची कुलदेवता आहे. हो आय सी. मिस्टर श्रीनिवास दळवी, उगाचच मोठे मोठे शब्द वापरून आपण खूप मोठे आहोत, महान आहोत असं आवडू नकोस. अहो तुम्ही इथे आहात? हा, जरा सावलीत बरं वाटत. लक्ष्मी, तुझ्या मनात कसली खळबळ चालू आहे की मला चांगलंच कळतं, पण नको त्या गोष्टीचा विचार कर. हे बघ, मला सांग, आपण इथे कशा करता आलोय? उत्सव करता आलोय की नाही? देवीच्या दर्शनाला आलोय ना आपण? मग इतर कसलाही विचार करू नको. आणि जे काही घडलं ते आपल्याकरता नवीन तर नाही आहे. जेव्हा जेव्हा तुझे आप्पा किंवा दादा आपल्या समोर येणार तर हे असं काहीतरी होणारच ना. अगं, एकदा नाती तुटली ना की ती सहजासहजी नाही जुळत. तुमची कुलदेवता म्हणजे तुमचे नातेवाईक पण असतील ना इथे? हो, ऑफकोर्स. माझी मिसेस आणि माझा मुलगा पण इथेच कुठेतरी असेल. अच्छा, माझी वाईफ पण आली आहे इथे. इनफॅक्ट सासू सासरे पण आहेत. एक काम करतो, मी सगळ्यांशी तुमची ओळख करून देतो. जरूर, तुमच्या घरच्यांना भेटायला मला नक्कीच आवडेल. ती बघा, ती माझी बेटर जानू, जानू.
विश्वा, ते बघा आमचे चिरंजीव. निवास, परिस्थिती गेल्या 40 वर्षात बदलली नाही म्हणजे ती आत्ताही बदलणार नाही असं नाही. तुम्ही बघा, ज्या दिवशी आपण आपल्या घराची वास्तुशांतीची पत्रिका माहेरी घेऊन जाऊ ना, त्या दिवशी सगळं बदलेल, सगळं. अहो, आपण लवकरात लवकर आपलं घर बांधायला हवं. आपलं स्वप्न आपण विसरून चालणार नाही. निवास, एक गोष्ट आहे, मी माझा अपमान सहन करू शकते, पण कुणी तुमचा अपमान केला तर मी नाही सहन करू शकत. लक्ष्मी, अगं पण आपण घर कसं बांधू शकणार आहोत? अगं जेव्हा माझी नोकरी होती तेव्हाही ते शक्य झालं नाही, आणि आता तर अहो, तेव्हा तुम्ही एकटे कमवत होता, पण आता मी आहे ना, मी आहे जोडीला हातभार लावायला. निवास, अहो, आपण जर एकमेकांसोबत असू ना, तर आपण आपलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकू. निवास, मला माहिती आहे, तो दिवस लवकर येणार, ज्या दिवशी आप्पा अख्ख्या गावासमोर आपल्याला प्रेमाने आशीर्वाद देतील. दादा पुन्हा एकदा मला लक्ष्मी म्हणून हाक मारेल, तुम्हाला जावयाचा मान मिळेल, आणि निवास, आपल्या मुलांना कळेल की त्यांचे एक आजोळ आहे, आजोबा आहेत, मामा मामी आहेत, असं नक्की होणार. जानू, जानू, जानू. विश्वा, ए विश्वा, अरे जानू, जानवी. जानवी पण कोणाला तरी शोधत गेली. आता हा कुठे गेला? हरकत नाही, उत्सव संपेपर्यंत आपण एकत्रच राहणार आहोत, नंतर भेट होईलच. नक्कीच. लक्ष्मी, ज्या दिवशी तुझं माहेर तुला आपलंसं करेल, ज्या दिवशी तुझे आप्पा आणि दादा आपल्या घरी येतील, तो दिवस आपल्याकरता खरा उत्सवाचा दिवस असेल. आणि आपण काहीही करू, वाटेल ते करू, तो दिवस लवकरात लवकर सत्यात उतरवायचा. लक्ष्मी, मी तुला. कुठला दिवस? अरे जानू, आई, अं, कुठला दिवस? आणि तुझा कुठला भाऊ? मानलेला, माझा मानलेला भाऊ याच गावात आहे. मी म्हटलं उत्सवात आलाय का? नाही, कुठे दिसले नाहीत ग ते. जानू, अगं तू इथे कशी? मी अगं बाबांना शोधत होते, पण नेहमीप्रमाणे ते माझ्या आधी तुलाच सापडले. आणि काय हो बाबा, तुम्हाला माझ्या आईशिवाय अजिबात करमतच नाही ना? अगं तुम्ही दोघं ना माझे लव्ह बर्ड्स आहात. काय ग, ही काय पद्धत आहे बोलायची? बाबा आहेत ते तुझे? एक मिनिट लक्ष्मी, माझ्या लेकीने माझ्याशी कसं बोलायचं हे मी ठरवणार. तिच्या आईने मध्ये बोलायची गरज नाही, बरं का? हो की नाही जानू? हो बाबा. हो ना मॅडम, बरोबर. ती आता हवेत कोणाला नमस्कार करते? मी सूर्याला नमस्कार करत होते. आज अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त, आणि आजच्या दिवशी शुभ कार्याला सुरुवात करतात असं म्हणतात. म्हणून आजच्या या दिवसाची सुरुवात मी सूर्याला नमस्कार करून करत होते. असंही असतं व्हय? म्हणजे मला माहितीच नव्हतं, खरं सांगू तर. हो, खरं तर मी पण करायला पाहिजे ना? अहो नाही नाही, सगळ्यांनीच करायची काही गरज नाही. मला वाटलं म्हणून मी केलं. नाही म्हणजे सूर्याला नमस्कार करून जर
चांगलं होणार असेल तर मी करतो. हा उत्सवातल्या देवीच्या ओटीतला सर्वोच्च मानाचा शालू. उत्सवात या शालूला फार महत्त्व असतं. ज्या स्त्रीला हा मानाचा शालू मिळतो त्या स्त्रीच्या आयुष्यात सदैव मंगलच घडतं. पूर्वीच्या काळी हा शालूचा मान गावातल्या सगळ्यात प्रतिष्ठित घराण्यातल्या सुनेला मिळायचा आणि त्या शालूची अगदी राजेशाही थाटात पूजा व्हायची. पण यंदा हा मान फक्त तुमच्या सुनेला मिळतोय. खरंच खूप भाग्यवान आहे तो. खूप भाग्यवान आहे. पकड. गुरुजी नमस्कार का. अक्षवंत येतो. अगं नीलांबरी, माझं एक काम करशील? हो आई, सांगा ना. हा देवीचा मानाचा शालू आपल्या पूर्वीकडे नेऊन दे आणि तिला सांग हा शालू नेसून ये आणि देवीची पूजा कर. होय. तुमचं हेच वागणं मला आजवर खटकत आलंय आई. तुमच्याकडून, पप्पांकडून, आजीकडून आजपर्यंत कधीही मला थोरल्या सुनेचा मान मिळाला नाही. थोरला मुलगा, थोरली सून म्हणून आमचं कधीही कोणी कौतुक केलेलं नाही. घरात नेहमी आम्हाला कमी लेखलं जातं. सगळं महत्त्व तर सिद्धूलाच. आज देवीचा इतका मानाचा शालू सुद्धा सिद्धूच्या होणाऱ्या बायकोला देत आहे. पण मी सुद्धा नीलांबरी आहे. आता या शालूचं मी काय करते ते बघाच. भावना, बरं झालं बाई तू भेटलीस. अगं उत्सवाची इतकी कामं बाकी आहेत ना. जरा मला मदत करतेस का? हो. सॉरी 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 सॉरी. माझ्यामुळे तुझी साडी भिजली. अष्टगंधाचं सगळं पाणी तुझ्या अंगावर पडलं. अहो नाही नाही, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? चुकून पडलं पाणी. ठीक आहे भावना, पण दिवसभर तू अशी ओल्या साडीवर कशी फिरणार? एक काम कर, तू माझ्यासोबत चल, मी साडी बदलायला देते तुला. नाही एवढं काही नाही. ठीक आहे मी करते मॅनेज. नाही नाही असं कसं. प्लीज चल ना भावना. अहो अहो राहू दे. भावना, इथे साड्या ठेवलेल्या आहेत, त्यापैकी 3 नंबरची साडी नेस. का मी जरा आलेच. अहो पण अगं बरीच कामं पडलीत आणि मी इथेच आहे बाहेर. आणि दरवाजा लावून घेशील, मी आलेच. नक्की कुठून तिसरी साडी सांगितलंच नाही त्यांनी. काय करू आता? कुठली साडी नेसून? ह्याच साडीबद्दल सांगितलं असेल का त्यांनी?
देवी आई, कसली परीक्षा बघतीस? आधीच भावना मॅडम आणि माझ्यामध्ये काही कमी प्रॉब्लेम्स आहेत का? एकीकडे माझे घरचे माझ्या लग्नाची तारीख ठरवायला निघाले, आणि आता भावना मॅडम साठी सुद्धा स्थळ आलंय. देवी, कसा सामना करू या परिस्थितीशी? माझा लग्नाचा विषय असता तर मी कसं तरी बोललो असतो, काहीतरी केलं असतं, पण भावना मॅडमचंच लग्न ठरलं तर मग मी काय करू? देवी आई, तूच तोडगा काढ यातून काहीतरी. मला दुसरा कुठलाच मार्ग दिसत नाही. तुझा कौल मला मिळाला आई. तुझ्या पवित्र उत्सवात आजच्या या शुभमुहूर्तावर जमलेल्या सगळ्या लोकांसमोर आज सिद्धिराज संपतराव गाडे पाटील भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र बांधत नाही बघाच. लागलं का हो तुम्हासनी? हा, माझंच लक्ष नव्हतं बघा, माफ करा. देवी आईचं मंगळसूत्र
म्हणजे हे बाबा देवळातलं पुजारी असतील. आजचा दिवस भाग्याचा आहे. आरतीचं लगीन होऊ दे म्हणून साकडं घालणार होते आणि देवी आईचं मंगळसूत्र हाताला लागलं. तुम्ही लई पुण्याचं काम करताय बघा. देई आई तुमचं भलं करू. मी खरंच पुण्याचं काम करतोय. माझं भावना मॅडमवर प्रेम आहे हे सगळ्यात आधी मला काका काकूंना सांगायचं आहे. त्यांना विश्वासात घ्यायचं आहे. येस, सिद्धू आज नाही तर कधीच नाही. जाऊन सांगून टाक काका काकूंना की तुझा भावना मॅडमवर केवढं प्रेम आहे. भावना मॅडमना तुझ्या इतका आनंद कोणीच ठेवणार नाही. जा सिद्धू जा. अरे अरे सिद्धू कसा आहेस रे? छान दिसतोय बाळा. सिद्धू, संपतरावांना सांग की त्यांनी छान व्यवस्था केली आहे. अरे बाबा, हा उत्सव आमच्याकरता खूपच खास आहे, कारण आमच्या लहानपणापासूनच्या आठवणी जोडल्या गेल्या त्या उत्सवाशी. हो ना. तू देवीला पाहिलंस का? काय प्रसन्न चेहरा आहे देवीचा. काकू, मला बोलायचं होतं जरा तुमच्याशी. अरे, आणि तुला माहितीये का, देवीचा हा उत्सव नवीन जोडप्यांसाठी अगदी खास आहे बरं का. देवी समोर हात जोडून अगदी मनापासून जोडीदारासाठी आपण जे मागतो ना, देवी आई ते प्रसन्न होऊन आपल्याला देते, नाही का? मी तेच मागणं तुम्हाला सांगायला आलोय काकू. काय रे, मग तू तुझ्या होणाऱ्या बायकोसाठी काय मागितलंस देवीकडे? काकू, जे मला तेच सांगायचं होतं तुम्हाला. हो, हा लाजतोय. काय रे सिद्धू? बाप रे, बायकोचं नुसतं नाव काढल्याबरोबर बघा कसा लाल बुंद झालाय. खरंच सिद्धू, तुझं लग्न ठरलंय कळल्यापासून मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू. तुझा संसार खरंच सुखाचा होणार बघ. आशीर्वाद आहे माझा. हो काकू, आणि माझा संसार तुमच्या मुलीशी होणार आहे, आणि मला तुम्हाला तेच तर सांगायचं आहे. सिद्धू, आता तुम्ही दोघे जोडीनं देवी आईसमोर उभे राहा आणि तुमचा संसार सुखाचा होऊ दे असा आशीर्वाद मागा. अरे अरे तुम तेच तर करायचं आहे काका. आता देवाचा आशीर्वाद घेणार तर तो भावना मॅडम सोबतच. फक्त त्याआधी तुम्ही आशीर्वाद द्या. सिद्धू, देवीचा आशीर्वाद तर आहेच तुझ्या पाठीशी, पण आमच्या पण सदिच्छा आहेत बरं का. आता लवकरात लवकर तुझं आणि पूर्वीचं लग्न होऊ दे आणि तुमचा संसार सुखाचा होऊ दे, हेच मागणं आहे बघ देवीकडे. काकू, माझ्यासाठी हे मागणं नका मागू. मला भावना मॅडमशी लग्न करायचं आहे. मला तुमच्या मुलीबरोबर संसार थाटायचा आहे, आणि हेच सांगायला मी आलो इथे.
बरं आम्ही निघतो हा. अरे आम्हाला पण गाभाऱ्यात जायचंय ना, देवीचा आशीर्वाद घ्यायचा आहे. चला चला. हा येतो आम्ही. ते नव्हे रेणुका, पूर्वेला यायला इतका का वेळ लागायला लागलाय ग? बघ ना, कुणाला तरी पाठव आणि आवरून तयार झाली का नाही बघ तरी निघा. आई खरं सांगू, मानाचा शालू नेसून माझी नवीन सून कशी दिसत असेल हे बघण्याची मला फार उत्सुकता लागून राहिली आहे. येईल आई, नवीन नवीन आहे ना अजून, साडी नेसायला थोडा वेळ लागत असेल. घेऊ दे बाई, वाटेल तेवढा वेळ घेऊ देते, पण एकदा तयार होऊन ती आली की सगळे कशाशी बघत राहतील ना. खरं मी आलेच. आले. तुम्हाला सगळ्यांना गुलाबाच्या पाकळ्या मिळाल्या ना? माझी होणारी सून मानाचा शालू नेसून आली की तिच्या अंगावर फुलांचा वर्षाव झाला पाहिजे. लक्षात ठेवा हा. या तुम्ही. हा मानाचा शालू मी माझ्या होणाऱ्या सुनेला नेसायला दिला होता. तुझ्या अंगावर कसा? हा शालू? हो, हाच शालू. तुझी हिम्मत कशी झाली हा शालू नेसायची? अहो नाही, अहो मी तर तिकडे हा शालू तिकडे खोलीत ठेवला होता आणि माझी साडी. बास झालं भावना. साखरपुड्यापासून मी बघतेय आमच्या घरच्या कार्यात सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीत तुझी लुडबुड सुरूच आहे. तिथे जमलेल्या बायका तुला घालून पाडून बोलत होत्या ते बरोबरच होतं. तुझं स्वतःचं लग्न होत नाही म्हणून दुसऱ्यांचं लग्न सुद्धा तुला बघवत नाहीये का? अगं का तू आमच्या घरच्या कार्यामध्ये विघ्न निर्माण करतेस? नाही, सुरुवातीला मला तुझ्याबद्दल वाईट वाटायचं जेव्हा तुला सगळ्या बायका बोलायच्या, पण नाही, त्यांचंच बरोबर होतं. तू स्वतःच विघ्न बनून उभी राहतेस. नाही, मी तर काय? आई काय बोलतेस तू? त्यांना बोलू तरी दे ना. मध्ये बोलू नकोस. माझ्या होणाऱ्या सुनेसाठी ठेवलेला मानाचा शालू नेसून त्याने फार मोठी चूक केली आहे आणि या चुकीला माफी नाही. एक मिनिट रेणुकाताई, अहो किती बोलताय तिला. नाही ती ऐकून घेते म्हणून नाही, झाली असेल चूक तिच्याकडून, पण काही मुद्दाम केलं नसणार.
अजाणतेपणे म्हणते ना ती. मग विश्वास ठेवा तिच्यावर. आणि मला कळत नाही हो, प्रत्येक गोष्टीचा संबंध तिचं लग्न झालं नाही या गोष्टीची कसा होऊ शकतो. तिचं लग्न अजून झालेलं नाही यात तिची काय चूक आहे. अहो, लग्न झालं म्हणजेच आयुष्य पूर्ण झालं असं असतं का? असं वाटतं तुम्हाला? ते एखादी स्त्री सहनशील आहे म्हणून तिच्या सहनशीलपणाचा किती अंत पाहणार तुम्ही? अहो बघा तिच्याकडे, तुमच्या लेकीसारखी आहे ना. अपमान करायचा म्हणून किती, त्याला काही मर्यादा आहे की नाही? मी माझ्या ताईचा जो काही अपमान करताय ना तो ती मगाचपासून शांतपणे ऐकून घेतेय. पण आता कुठल्याही क्षणी तिचे पेशन्स संपतील आणि तिच्यातली दुर्गा जागी होईल. मग त्यानंतर जे काही होईल ना ते तुम्हाला झेपणार नाही. जान, राहू दे, नको बोलूच त्यांना काय. मला माफ करा. मी तुमची माफी मागते. खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. पण मी खरंच सांगते तुम्हाला, मला माहिती नव्हतं की हा शालू मानाचा आहे. नाहीतर मी कधीच घातला नसता. प्लीज तुम्ही माझ्यावर अशा रागवू नका. भावना मॅडम, तुम्ही सॉरी म्हणू नका. मला माहिती आहे देवीने नक्कीच हे मला संकेत देण्यासाठी घडवून आणलं. मग ताबडतोब जा आणि आत्ताच्या आत्ता हा शालू बदलून ये. यो देवी आईचा कौल हाय. पोरी, हेच तुझं नशीब हाय. यो मानाचा शालू अंगावरून उतरू नकोस, नाहीतर कोप होईल. असं करू नकोस. अहो पण हा मानाचा शालू मी माझ्या होणाऱ्या सुनेसाठी ठेवलाय. देवी आईचं समजा काय ठरलेलं हाय. असं केलंस तर अनर्थ होईल. असं काय बी करू नकोस. वहिनी, वहिनी, अहो तो माझा मानाचा शालू कुठे आहे? मी सगळीकडे शोधला पण मला कुठेच नाही सापडला. आणि आई कुठे आहे? त्यांनीच मला सांगितलं होतं शालू नेसण्यासाठी. अगं पूर्वी जरा गोंधळच झाला. अगं तो मानाचा शालू होता ना, ती भावना नेसून आले. काय? पण का? तेच तर, बघ ना ती भावना कशी आहे. तिला माहिती होता तो मानाचा शालू तुझा आहे, तरी नेसून आली स्वतःच. कोण आहे ही भावना आणि का सारखी मध्ये मध्ये करत असते? अगं ती सिंचनाची थोरली नणंद नाही का, तीच. पण ती आमच्या कार्यात का लुडबुड करतीये? काय म्हणाले? आमचं कार्य झाला म्हणजे वेळेत तुला समजलं तर आमच्या सिद्धूशी लग्न करणं किती भाग्याचं आहे ते. तुला माहितीये का, आमचं सिद्धू आहे ना एकदम वॉन्टेड उपवर आहे.
त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी अशी मुलींची लाईन लागली असती, पण तो तुझ्या नशिबात आहे. म्हणून पूर्वी हे बघ, त्याला तुझ्या हातचा जाऊ देऊ नकोस. देव जाणे की त्याला आपल्या आयुष्यात जीव पाहणारी याच उत्सवात असेल तर. या म्हणतायत तसं खरंच काही झालं तर? नाही, मला सिद्धूला माझ्या मनातलं सांगायलाच हवं. मी सिद्धूला नाही गमावू शकत. तरीच मी ही कसली आली आहे कुमारिका? हिला कुमारिका नाही, घोड नवरी म्हणायला. व घोड नवरी. कुठंही कसलंही पवित्र काम असलं की स्वतःहून आपलं अमंगल आणि अपशकुनी पावलं घेऊन पोचलीच. साखरपुड्यापासून मी बघतेय आमच्या घरच्या कार्यात सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीत तुझी लुडबुड सुरूच आहे. तुझं स्वतःचं लग्न होत नाही म्हणून दुसऱ्यांचं लग्न सुद्धा तुला बघवत नाहीये का? देवी आई, का अशी परीक्षा घेतेस माझी? तुझ्या उत्सवात इतका का अपमान होतोय माझा? माझं काय चुकलंय ग? लग्न नाही झालं ही गोष्ट इतकी त्रास देऊ शकते? आता तर मला काहीही करायची, कोणाशी बोलायची भीतीच वाटते. माझ्या या नशिबामुळे सतत काही ना काही वाईट होतं. अशुभ काहीतरी घडतं, लोकांच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. पण हे मी मुद्दाम करत नाहीये. हे कसं पटवून देऊ सगळ्यांना? माझ्यामुळे आईला ऐकून घ्यावं लागलं. जानू, वीणा वहिनी, सिंचना वहिनी यांनाही किती वाईट वाटलं असेल. सिंचना वहिनीची आई माझ्यामुळे हॉट झाली. असं वाटतंय माझ्या या नशिबाची सावली तर कोणावरही पडण्याआधी कुठेतरी निघून जावं. कायमच तिथे फक्त मी आणि माझ्या आनंदी असू. फक्त आम्हा दोघींचं जग, बाकी कोणी नको. माझ्यामुळे कोणाला त्रासच नको. तू तीच आहेस ना आम्हाला हॉस्पिटलमध्ये भेटलेली? हो, तुम्ही मला फॉर्म भरायला मदत केली होती. काका, मला हा फॉर्म भरायला मदत कराल का प्लीज? वाटलंच आम्हाला. बस बाळा, बस बस. काय रे बाळा, काय झालंय? देवीचा एवढा मोठा उत्सव चालू आहे, सगळीकडे आनंदी वातावरण आहे. मग तू अशी रडत का बसलीस? सांगशील आम्हाला? नाही, काही नाही. काही नाही कसं? हे बघ बाळा, तुझ्या मनात जे काही असेल ना ते तू आम्हाला सांगू शकतेस. आमच्याकडनं जमेल तेवढी मदत आम्ही तुला नक्कीच करू, पण निसंकोचपणे सांग. अशा पत्रिकेत दोष आहे आणि त्यामुळे माझं लग्न होत नाहीये. यात तुम्ही काय मदत करणार मला? लोकांची तोंड बंद करणं खूप अवघड काम आहे. लोक काय बोलायलाच असतात आणि मी एक वेळ सहन करीनही, पण या सगळ्यात माझ्या आई बाबांना का अडकवतात लोक ते मला कळत नाही. तुला एक सांगू, पत्रिकेतील ग्रह तारे जे काय सांगतात ना ते बदलण्याची ताकद प्रत्येक माणसांमध्ये असते. तुम्ही जर तुमचं काम निस्वार्थीपणे शुद्ध मनाने केलं ना तर ग्रह तारे सुद्धा साथ देतात. तू निर्मळ मनाची आहेस, चांगली आहेस.
तुझ्या आई वडिलांनी तुला चांगलं वाढवलं असणार. तुझ्या बोलण्यातच तुझे संस्कार दिसत आहेत मला. आई वडिलांबद्दलचा आदर जाणवतो. मग मला सांग, अशा मुलीचं देव वाईट का करेल? काही काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. आणि हो, तुझं लग्न सुद्धा होईल. माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत. आपली काहीच ओळख नसताना तुम्ही माझं म्हणणं ऐकून घेतलं, इतकं छान समजावलं. खरंच खूप छान वाटलं मला. थँक्यू. बघितलं, आपण हे जे भेटलोय ना, तो योग सुद्धा तुझ्या पत्रिकेमध्ये लिहिला होता. हे बघ, आता जास्त रडत बसू नकोस. तुझ्या मनात जे काय आहे ना, ते तू देवीला माग. तिला सांग. माझी खात्री आहे, देवी तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करेल. येतो बाळा. भावना, भावना, तू ठीक आहेस ना बाळा? हे बघ, त्या बायकांचं बोलणं मनावर घेऊ नका. आई, मी ठीक आहे, खरंच ठीक आहे. मला माहिती आहे तू माझ्या काळजीने इथे आली आहेस, पण मला ना थोडा वेळ एकटं बसावंसं वाटतंय ग. नाही, मला वाईट नाही वाटलंय, पण मी थोडा वेळ एकटं बसू का? पण हे बघ, तुला जर काही बोलावं असं वाटलं ना, तर मी आहे. भावना मॅडम आता खूप उदास आहे. हे सगळं माझ्या आईमुळे झालंय. आता मी असं काहीच करू शकत नाही ज्याने त्यांना आणखीन त्रास होईल. देवी आई, आता तूच मला सांग, तू दिलेल्या कौलाचं काय करू? भावना मॅडम, सॉरी, मगाशी माझ्या आईमुळे तुम्हाला खूप त्रास. नाही नाही सिद्धिराज, यात तुमच्या आईंची काहीच चूक नाहीये. सगळी चूक माझीच आहे. माझंच नशीब फुटकं, त्याला काय करणार? आणि माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात जर का इतके अपशकुन घडत असतील तर त्यांना राग येणं स्वाभाविक आहे. अहो मॅडम, काय बोलताय तुम्ही? तुमच्यामुळे कसलाही अपशकुन घडत नाहीये. जग तुमच्याकडे ज्या नजरेने बघतं ना, तशा तुम्ही बिलकुल नाही आहात. इथे कोणालाच कळत नाही मॅडम की तुम्ही मनाने किती चांगले आहे. म्हणून सगळे चुकीच्या नजरेनेच बघतात हो तुम्हाला. ते म्हणतात ना, काळाच्या पुढच्या. आणि कसं आहे मॅडम, काळाच्या पुढे विचार करणाऱ्या माणसांना कायम त्रासच सहन करावा लागतो. म्हणून तुम्ही असं खचून जाऊ नका आणि स्वतःला एकटं तर बिलकुल समजू नका मॅडम. म्हणजे तुमच्याजवळ तुमची आई आहे, तुमचे बाबा आहेत, आनंदी आहे. आणि 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 मी पण आहे मॅडम. मी शेवटपर्यंत तुमच्या सोबत आहे. आणि देव आहे की. मॅडम, मी प्लीज असं वाईट वाटून घेऊ नका. हे रुमाल घ्या, डोळे पुसा तुमचे. बसा. थँक्यू.
माझा चेहरा खूप रडलेला दिसतोय का हो? अहो नाही हो, अजिबात नाही. खूप छान दिसताय तुम्ही. तसं तुम्ही नेहमीच खूप छान दिसता. असं का विचारताय तुम्ही? नाही म्हणजे आई बाबा आधीच खूप टेन्शनमध्ये आहेत ना. परत माझा रडलेला चेहरा बघितला तर त्यांना आणखीन टेन्शन येईल. हो पण म्हणजे इतकं सगळं घडून गेल्यानंतर तुम्हाला वाईट वाटणं, रडू येणं साहजिक आहे हो. त्यात आई बाबांपासून लपवण्यासारखं काय? उलट मी तर बोलतो की तुम्ही त्यांच्याकडे जाऊन तुमचं मन मोकळं केलं पाहिजे. त्यांना काय होणार आहे सिद्धिराज? मला वाईट वाटतंय हे त्यांना समजलं ना तर त्यांनाही वाईट वाटणार आणि त्यांना त्रास नाही द्यायचा आहे मला. भावना मॅडम, एक सांगू तुम्हाला, मी खरंच खूप ग्रेट आहोत. म्हणजे मला ना सगळ्या मुली जाम टिपिकल वाटायच्या हो. स्वतःच्या सुखासाठी आई बाबांना त्रास देणाऱ्या. पण तुम्ही तशा नाही आहात. खूप वेगळ्या आहेत. आई बाबांचा केवढा विचार करता तुम्ही. खरं सांगू तुम्हाला, म्हणजे माझ्या मनातला तुमच्याबद्दलचा रिस्पेक्ट आहे ना मॅडम, आणखीन वाढलाय. खरंच तुम्ही ना कधी कधी खूप फिल्मी बोलता. फिल्मी काय त्यात, आता खरं काय तेच सांगतोय की. मला खरंच खूप भारी वाटतं तुम्ही. बघा, माझ्यामुळे काय होईना पण निदान तुम्ही हसलात तरी थोडं. बरं मी निघते. आई बाबा काळजी करत असते.